ज्या महाराष्ट्राने संतांची परंपरा दिली, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यासारखे विचार दिले, त्याच महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा का जिवंत आहे? ही चूक परंपरेत आहे का, की आपल्या समजण्यात? महाराष्ट्राची ओळख म्हणजे संत परंपरा. ज्ञानेश्वर यांनी ज्ञानाचा दीप लावला. तुकाराम यांनी अभंगातून सत्य सांगितलं. नामदेव यांनी भक्तीला समतेची जोड दिली. ही परंपरा काय सांगते? अंधविश्वास नव्हे तर विचार, भीती नव्हे तर श्रद्धा, कर्मकांड नव्हे तर माणुसकी. मग प्रश्न उभा राहतो, जर शिकवण इतकी स्पष्ट होती, तर अंधश्रद्धा आली कुठून? उत्तर सोपं आहे, पण थोडं कटू आहे. काळानुसार विचार बदलले. प्रतीकांना अर्थाऐवजी अंधविश्वास मिळाला आणि भक्तीचं रूपांतर झालं आणि श्रद्धा हळूहळू अंधश्रद्धेत बदलत गेली. जेव्हा आयुष्यात संकट येतं, आजारीपण, पैसा, नोकरी, तेव्हा माणूस काय शोधतो? उत्तर आणि तात्काळ उपाय. आणि इथेच अंधश्रद्धा जन्म घेते. काही लोक या भीतीचा फायदा घेतात, उपाय सांगतात, भविष्य बदलण्याचं वचन देतात आणि हळूहळू श्रद्धा बिझनेस बनू लागते. पण सगळेच शांत नव्हते. नरेंद्र दाभोळकर यांनी प्रश्न विचारले. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा सरकारला करण्यास भाग पाडले. गोविंद पानसरे यांनी सुद्धा तीच वाट धरली. पण त्यांना पुढे जाऊन याची किंमतही चुकवावी लागली. मग चूक नेमकी कुठे आहे? परंपरेत की आपल्या समजण्यात? सत्य हे आहे, परंपरा चुकीच्या नाहीत, पण त्यांचा अर्थ आपण जो घेतलाय तो नक्कीच चुकीचा आहे. जर संतांनी विचार दिला असेल, तर आपण अंधश्रद्धा का स्वीकारतो? कारण प्रश्न विचारणं थांबलं आहे. आज गरज आहे श्रद्धा ठेवण्याची, पण डोळे उघडे ठेवून. कारण खरी भक्ती भीतीत नाही, तर ती विचारात असते. तुमचं मत काय आहे? चूक परंपरेत आहे की आपल्या समजण्यात? खाली कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.